लाडक्या बहिणींना पैशांसह साडीचंही गिफ्ट मिळणार आहे। अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना साडीचं गिफ्ट दिलं जाणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त मोठं गिफ्ट मिळणार आहे। आजपासून संपूर्ण राज्यभरामध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त या 10 वस्तू आता मोफत मिळणार आहेत। या 10 वस्तू मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झालाय, ते पण रक्षाबंधनानिमित्त झालाय, ज्याचा फायदा राज्यातील 2,40,00,000 बहिणींना आता होणार आहे। आता जाणून घेऊया की नेमकं या 10 वस्तू तुम्हाला मोफत ज्या मिळणार आहेत, ज्यामध्ये मोठमोठी गिफ्ट असणार आहेत, यासाठी पात्रता काय आहेत आणि या अतिशय गरजेच्या वस्तू प्रत्येक बहिणींना या ठिकाणी आता मोफतपणे राज्य सरकार त्या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला देणार आहे। जसं तुम्हाला महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींनो मिळतात, तशा प्रकारे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता एक रक्षाबंधनानिमित्त महागडी पैठणी सुद्धा रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। त्यासाठी एक वेगळा अर्ज करणं तुम्हाला गरजेचं आहे। आताच तुम्ही बातमी पण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं आहे की लाडक्या बहिणींना आता गिफ्ट म्हणून तुम्हाला पैठणी साडी त्या ठिकाणी दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊ यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलाय की राज्यातील लाडक्या बहिणींना गिफ्टच्या स्वरूपात एक मोठी चांगली आता पैठणी आणि वरून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे टोटल 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये टोटल तुम्हाला आता ही तुम्हाला 10 गिफ्ट, त्यात आता तुम्हाला साडी असणार आहे पैठणी साडी आणि 3000 रुपये असं मोठा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला आता त्या लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना साडी पाहिजे त्यांना एक विशेष अर्ज सुद्धा करणं गरजेचं आहे। तो अर्ज कसा करायचा व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे। ज्या लाडक्या बहिणी लवकर अर्ज करतील त्यांना ही पैठणी साडी आता मोफत मिळणार आहे, कारण आता ठराविकच त्या ठिकाणी मोजक्या शिल्लक त्या ठिकाणी पैठणी साड्या राहिल्या आहेत। त्यामुळे लवकर ज्या बहिणी अर्ज करतील त्यांना रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला ही पैठणी साडी दिली जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून काही योजना जुन्या होत्या त्याची अंमलबजावणी करून आता रक्षाबंधनानिमित्त 10 मोठ्या भेटवस्तू तुम्हाला या ठिकाणी देण्यासाठी राज्य सरकारने अंमलबजावणी काही योजनांची केलेली आहे। काही योजना त्या ठिकाणी जुन्या होत्या, परंतु राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालं लाडक्या बहिणींचं, कारण महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळत होते, तर आता तुम्हाला या ठिकाणी 10 भेटवस्तू आता तुम्हाला मिळवायचे आहेत। त्यामुळे या 10 भेटवस्तू तुम्हाला जर पाहिजे असतील तसेच पैठणी साडी पाहिजे असतील तर तुम्हाला एक अर्ज सुद्धा करायचा आहे। बघा कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे, यासाठी काय काय पात्रता आहेत। जर तुम्हाला पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्हाला लवकर हा अर्ज करायचा आहे। अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला रक्षाबंधनाला ही साडी कशी मिळवायची लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून नवीन योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे, ज्याचा लाभ सर्व लाडक्या बहिणी आता घेऊ शकतात। पण लक्षात घ्या, या 10 वस्तू यामध्ये तुम्हाला मोफतपणे त्या ठिकाणी दिली जाणार आहेत, परंतु सरकारच्या माध्यमातून काही अटी व पात्रता या ठिकाणी घालण्यात आल्या आहेत। त्या अटी व पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा या मोफत 10 मोठ्या वस्तूंचा त्या ठिकाणी लाभ आता रक्षाबंधनानिमित्त सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। महाराष्ट्रासाठी खूप मोठी आनंदाची त्या ठिकाणी बातमी आल्या। सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मोठे गिफ्ट रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला मिळणार आहे। आता काही योजना जुन्या होत्या आणि भरपूर काळापासून होत्या, परंतु याची काहीच माहिती तुम्हाला नसल्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत या सर्व महागड्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी पैसे देऊन घेत असता। त्यामुळेच रक्षाबंधनानिमित्त या सर्व वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। मग या मोफत वस्तू कशा मिळवायच्या, याचा लाभ कसा घ्यायचा, अगदी पुढील काही सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आम्ही समजावून सांगणार आहे। 10 गोष्टींची म्हणजे 10 मोठ्या वस्तूंची लिस्ट राज्य सरकारच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्या वस्तू तुम्हाला आता या ठिकाणी आजपासून मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। ज्या बहिणी अर्ज करतील त्यांनाच या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यासाठी पात्रता काय आहे, कारण की हे सर्वच बहिणींना मिळणार नाही, काही ठराविक म्हणजे फक्त या 14 जिल्ह्यातील बहिणींनाच आता हा लाभ मिळणार आहे। मग ते 14 जिल्हे कोणते हे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आता सांगण्यात येणार आहे। यातली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे।
खास लाडक्या बहिणींसाठी आता हे मोफत गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतंय। मग आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, तसेच 10 वस्तू ज्या आहेत तर ते कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे, तसेच तुम्हाला पैठणी जी साडी आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठे मिळणार आहे, अर्ज कुठं करायचा आहे, तुम्हाला लगेच या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला बँकेमध्ये खातं उघडायचं आहे, ज्यामध्ये घर बसल्या तुम्हाला 5 लाख रुपयांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे वापरण्यासाठी। हे ऐकून कदाचित लाडक्या बहिणींनो तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु एका नवीन योजनेद्वारे तुम्हाला अर्ज केल्यानंतर फक्त लाडक्या बहिणींना 5 लाख रुपयांचा लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे, जे तुम्ही तुमच्या घर संसारासाठी वापरू शकता। यामधील एक विशेष बाब अशी आहे, अशी एक गोष्ट आहे की तुम्ही जर जॉब करत नसाल, त्या ठिकाणी तुम्ही कामाला वगैरे जात असाल, तुमच्याकडे कोणतीही नोकरी नसेल, तर लाडकी बहीण योजनेपर्यंत आतापर्यंत तुम्ही जे हप्ते घेतलेत त्या सर्व त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता एक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पेन्शन आता सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अशा प्रकारे मोठमोठे लाभ आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। याचा लाभ कसा घ्यायचा तुम्हाला आता सांगताय बघा। आता बघा लाडक्या बहिणो, या 10 भेटवस्तू तुम्हाला मोफत ज्या मिळणार आहेत रक्षाबंधनला, तर यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एक चमत्कार आहे की तुम्हाला एक फोन करायचा आहे। तो फोन नंबर आम्ही पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की अशी योजना आहे ज्यामार्फत तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ एका योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे। आता बघा, त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षासाठी आता सगळ्यात मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे, ते म्हणजे मोफत वीज बिल तुम्हाला लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहे। बघा, आता पहिली योजना ही काढण्यात आल्या आता रक्षाबंधनानिमित्त की तुम्हाला आता प्रत्येक लाडक्या बहिणींना वीज बिल तुम्हाला भरता त्या ठिकाणी गरज नाही, भरायची अजिबात गरज नाही। तसेच आता तिसऱ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला थंड, ताप, सर्दी, खोकला काय झालं, आजारी पडला तर तुम्हाला त्या ठिकाणी दवाखान्याचा मोफत खर्च देखील सरकारच्या माध्यमातून आता करता येणार आहे। त्यामुळे सर्वांसाठी मोठमोठ्या आनंदाचे लाभ त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आता चालू झाला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तसेच तुम्ही जर शेतकऱ्याची बायको असाल, शेतकरी तुमच्या घरामध्ये कोण असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा लाभ पुढील आहे, तो म्हणजे तुम्हाला खास सगळ्यात मोठी आता गिफ्ट या ठिकाणी आलेले आहेत। जर तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल तर तुम्हाला सर्वात जास्त फायदा या ठिकाणी मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही निकष आणि अटी या ठिकाणी आपण बघणार आहोत। यामध्ये बघा, आता तुम्हाला शॉर्टमध्ये लगेच सांगणार आहे, यामध्ये तुम्हाला जर पैठणी साडी पाहिजे असेल तर लक्षपूर्वक बघा, या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैठणी साडी रक्षाबंधनानिमित्त गिफ्ट म्हणून मिळणार आहे। यासाठी अर्ज सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे। कोणता अर्ज करायचा आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला मोफत लाईट बिल म्हणजेच वीज बिल तुम्हाला कसं मिळवायचे ते सुद्धा लगेच 2 मिनिटात सांगणार आहे। आता राज्य सरकारने एक विशेष योजना चालू केल्या, त्यामार्फत प्रत्येक घरामध्ये 300 युनिट मोफत वीज आता सरकारकडून मिळणार आहे। बघा, तुम्हाला सरकारकडून 300 युनिट मोफत त्या ठिकाणी वीज मिळणार आहे। त्यामुळे इथून पुढे लाईट बिल भरण्याचं लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन संपणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला जेवणामध्ये किराणा वस्तू ज्या असतात, जे तुम्हाला पैसे देऊन विकत आणावे लागतात, त्या सुद्धा मोफत तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये आहे गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचं तेल, मैदा, सोयाबीन, इतर मसाले। लाडक्या बहिणींनो, कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु तुम्हाला या वस्तू आता मोफत सरकारच्या माध्यमातून इथून पुढे मिळणार आहे। जसं तुम्हाला 1500 रुपये सरकार महिन्याच्या महिन्याला देते, तशा प्रकारे या वस्तू तुम्हाला आता मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। जे लाडक्या बहिणी लवकर अर्ज करतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे अर्ज कसा करायचा पुढे लगेच तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचं वातावरण दूषित आहे, त्यामुळे प्रत्येक जण आजारी पडत आहे आणि दवाखान्याला खूप जास्त पैसा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना लागत आहे। त्यामुळे अशी एक योजना आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत मोफत दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तसेच त्या ठिकाणी पैठणी साडी बहिणींना रक्षाबंधनानिमित्त दिली जाणार आहे, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणी खुश व्हाव्यात। त्यामुळे लाडक्या भावाने आता लाडक्या बहिणीसाठी आता हा लाभ जो आहे तर तो देण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्हाला लाखोंचा फायदा आता मिळणार आहे। तुम्हाला आता वीज कशी मोफत मिळवायची हे तुम्हाला सांगणार आहे। बघा,
आता पुढील 5 वर्षासाठी मोफत वीज बिल तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही, मोफत तुम्हाला वीज मिळणार आहे। त्यानंतर मोफत त्या ठिकाणी किराणा, गहू, तांदूळ, चटणी, तेल अशा प्रकारचा लाभ सुद्धा कसा घ्यायचा सांगणार आहे। त्यानंतर लगेच दवाखान्याचा खर्च कसा मिळवायचा सांगणार आहे। आणि त्यानंतर बघा आता प्रत्येक गोष्ट पुढील आहे, जी पैठण आहे, पैठणी साडी आहे, ती कशी घ्यायची तुम्हाला सांगणार आहे। टप्प्याटप्प्याने आपण पाहूया। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे 300 युनिट वीज तुम्हाला कशी मोफत घ्यायची आहे। या योजनेचं नाव आहे PM सूर्यघर योजना। आता या योजनेअंतर्गत काय आहे, तुम्हाला सबसिडी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। काहींना 30,000 मिळणार आहे, काहींना 60,000 मिळणार आहे, काहींना 78,000 मिळणार आहे। तसेच तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वात जास्त लाभ आता या योजनेद्वारे मिळणार आहे। म्हणजेच या काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरावरती आता सोलार बसवायचा आहे। यासाठी सर्व अनुदान सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्या ठिकाणी आता तुम्हाला PM सूर्यघर योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 78,000 रुपये तुम्हाला सोलर बसवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। यासाठी पात्रता काय आहे की तुम्ही महाराष्ट्रातीलच त्या ठिकाणी आता व्यक्ती असावा, भारतातील व्यक्ती असावा, तुम्ही लाडकी बहीण महाराष्ट्रातील भारतातील असावा, तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर बघा पुढचं गिफ्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याचा लाभ आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। पहिला काय होत होतं, रेशन कार्ड दुकानामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत मिळत होतं, परंतु सरकारचा यावर विचार चालू आहे की आता तुम्हाला गहू, डाळी, मोहरीचं तेल, सोयाबीन तसेच अजून पण काही बऱ्याच गोष्टी आहेत, तेल वगैरे तुम्हाला जसं गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत पिवळ्या व केशरी रेशन कार्डावर मिळतं, तसं तुम्हाला आता या ठिकाणी आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सोयाबीन, त्या ठिकाणी गहू, डाळी, तेल, चटणी अशा प्रकारचं तुम्हाला जिरे, मोहरी सर्व तुम्हाला आता रेशन धान्य दुकानामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी एक अर्ज करायचा आहे। तसेच तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी या 14 जिल्ह्यामध्ये आता पैठणी साडी देखील रक्षाबंधनानिमित्त मिळणार आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज करणं गरजेचं आहे। तो अर्ज कोणता करायचा आहे, कसा करायचा आहे आता सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडक्या बहिणींना पैठणी तर मिळणारच आहे, परंतु दवाखान्याचा खर्च तुम्हाला कसा मिळणार आहे ते सुद्धा आपण लगेच पाहूया। आता बघा दवाखान्याचा खर्च तुम्हाला देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगितले की आता तुम्हाला आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगितले की ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्याच लाडक्या बहिणींना आता दवाखान्याचा मोफत घर तुम्हाला खर्च मिळणार आहे। त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला काढणं गरजेचं आहे। आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला काढायचं, आयुष्यमान भारत योजना याच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य विमा म्हणून 5 लाख रुपयेचा तुम्हाला त्या ठिकाणी विमा मिळणार आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचा त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च मोफतपणे इथून पुढे तुम्हाला करता येणार आहे। तसेच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडक्या बहिणींना आता मोफतपणे आता तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देणार आहेत, जे तुम्ही तुमच्या संसारासाठी वापरू शकता। तुम्ही तुमच्या जे काय तुम्हाला कमी पडतील पैसे, जे काय तुम्हाला संसाराला लागतील त्यासाठी 50,000 रुपयांचं कर्ज आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। तसेच अजितदादा पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता लाडक्या बहिणींना 3 चाकी रिक्षा देखील आता काही सबसिडीवर, काही अनुदानावरती तुम्हाला वापरता येणार आहे। तसेच आता तुम्हाला त्या ठिकाणी शिलाई मशीन देखील आता काही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। आता बघा त्या ठिकाणी 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पैठणी साडी मिळणार आहे। बघा आता 14 जे जिल्हे आहेत तर ते कोणते आहेत ते सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आले आहेत। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात येतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता पैठणी साडी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना, वाशिम, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा नंदुरबार, त्यानंतर ठाणे, पालघर। तर याशा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैठणी साडी मिळणार आहे। परंतु आता याच महिलांना काय मिळणार आहे तर बघा या जे जिल्हे सांगितले तुम्हाला, आता जे जिल्हे सांगितले तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत आणि गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत।
त्यांना आता रेशन धान्य दुकानामध्ये पैठणी साडी देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी मिळणार आहे. परंतु याचे अर्ज अजून सुटले नाहीत. याचे अर्ज लवकर सुटतील व तुम्हाला याचा लाभ नक्कीच मिळेल. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.